परत हे कुटुंब चालवायचं कसं काय? आता आमची एक तर बँक 2-3 वर्ष झाले आमची थकबाकी, तिकडे आम्हाला रुपये भेटत नाही. मला 1.5 लाख रुपये खर्च आला आहे आणि हा खर्च करताना मी काही व्याजाचे काही इकडचे तिकडचे उसने पासने पाहुणा रावळा घेऊन ते पीक उभं केलं. आणि पुढचं पीक कसं घ्यावं हा माझ्या पुढे प्रश्न आहे आता. आणि घर पोसावं कसं? आता माझं कुटुंब चालवायलाच मला आता आज काहीच नाहीये. मग मी जगू का मरू? तर मग आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही. कसार धीर पाहावी कशीर वाट ताटा तूट झाल्यावर नियतीनं काळ जाव घातला सार घाव हरपल वादळात सपनाच एक गाव येशीवर जीव टांगला सैर भैर झालं सार आघटित घडलं. नमस्कार, स्वराज माझा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी राजा. हा शेतकरी राजा हा नेहमीच अडचणीत असतो. पीक चांगलं जोमात आलं तर कुठेतरी अवकाळी संकट येतं. म्हणजे जगाचा पोशिंदा बळीराजा हा मात्र कधीच सुखी होत नाही. त्याला नेहमी अपेक्षा असती शेतात पैसा लावला तर उद्या उत्पन्न येईल, मुलांचं शिक्षण होईल, मुलीचं लग्न होईल आणि प्रपंचाला कुठेतरी लाईन लागेल, म्हणून तो मुलांच्या हौसमौस पूर्ण करत नाही आणि सर्व जी जमापुंजी असेल ती या पिकामध्ये लावतो आणि पीक कुठेतरी जोमात येतं. परंतु जर बाकीच्या संकटातून शेतकरी वाचला, म्हणजे अतिवृष्टी असेल, दुष्काळी भाग असेल, याच्यातून वाचला, कुठे जर पीक जोमात आलं तर त्याला भाव मिळत नाही आणि भाव न मिळाल्यामुळं हे शेतकरी अतिशय त्रासलेले या महाराष्ट्रामध्ये जाणवत आहेत. आणि आज शेताच्या औषधाच्या किमती ह्या अतिशय भरमसाठ वाढलेल्या आहे. खताची किंमत असेल, औषधाची किंमत असेल, यामुळे शेतकरी राजा हा मात्र पूर्ण खचलेला आहे. आज आपण या ठिकाणी पाहू शकतो, ह्या शेतकऱ्यांनी हे टोमॅटोचं पीक आहे, हे टोमॅटोचं पीक उभं करण्यासाठी हजारो लाखो रुपये या शेतामध्ये ओतलेले आहे. आणि आज आपण पाहू शकतो की हे एवढं छान आलेलं पीक, हे टोमॅटो दिसत आहे झाडांना, ते त्याला उद्ध्वस्त केलेलं आहे. कारण त्या टोमॅटोला भावच नाही आहे. एक टोमॅटोचं कॅरेट जर आज मार्केटमध्ये नेलं तर त्याला मिळतात अवघे 50 रुपये आणि त्याला तोडण्यासाठी खर्च आहे किमान 40-45 रुपये. म्हणजे ते तोडून शेतातून बाहेर आणणं शक्य नाही आहे, परंतु लाखो रुपये खर्च या शेतामध्ये केलेला आहे शेतकऱ्यांनी. आणि या शेतकऱ्यांनी आज काय करायचं ही त्याच्यापुढे अतिशय मोठं संकट आहे. हे शेतकरी आत्महत्या का करतात याचं सगळ्यात मोठं कारण आहे की त्याला जबाबदार शासन पण आहे आणि निसर्ग पण आहे. जर याच्यावरती वेळीच काही विचार विनिमय नाही झाला तर या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र भविष्यात वाढतील. यामुळे महाराष्ट्र शासनाने, राज्य शासनाने यावर लक्ष घातलं पाहिजे आणि यावर काहीतरी हमीभाव असेल किंवा शेतकऱ्यांचं कर्जमाफी असेल याचा विचार केला पाहिजे. आता या अजिबात परवडत नाही. आता याला 50 ते 60 रुपये बाजार आहे कॅरेटचे. एका कॅरेटला कमीत कमी 40-45 रुपये खर्च येतो तोडायला. तो तोडायचा खर्च झाला 40-45 रुपये. तिडून मागचा खर्च तो तर पण दीड ते 2 लाख रुपये खर्च झाला आहे. तो खर्च होऊन आता तर आमच्या पदरात तर काहीच नाही आहे. आमच्या पदरात नसताना आमचं काहीच नाही. आता आम्हाला ते दुकानदारांचे पैसे द्यायचे कसे काय, औषधवाल्यांचे सुतुळीचे पैसे, मल्चिंगचे पैसे आम्ही द्यायचे कसे काय? आम्हाला बँकेकडून लोन काढायचं तर आमची बँकसुद्धा 3 वर्षापासून थकबाकीदार आहे. तिचे पैसे नाही भरायला आमच्याकडे आज. म्हणजे आमच्याकडे आज काही शिल्लक नाहीच आहे. आज आमचे नातू शाळेमध्ये, त्यांची फी भरायला सुद्धा पैसे नाही. आज ती फीसुद्धा आमची थकेली आज नातांची.
ही भरायची कशी काय? आता पुढचं पीक आम्ही उभं करणार कसं काय? म्हणजे शेतकरी एवढा संकटात आहे की त्याला म्हणजे काही हीच नाही, हिशोबच नाही. आणि त्या शेतकऱ्याला कोणी वालीच राहिला नाही असं वाटतंय. त्या शेतकऱ्यानं करायचं काय आता इकडून पुढं? त्यानं उभं राहायचं कसं काय? सरकारनं याचा काहीतरी विचार करावा आम्हाला काहीतरी हे करावा असं आमची एक इच्छा आहे. नाही केलं तर हा शेतकरी संपून जाणारच आहे. त्याच्या काही राहणारच नाही आजपर्यंत. आणि शेतकऱ्याला क्षेत्र किती 2, 2.5, 3 एकर त्याच्यात तो काय करणार आहे? पोरांना शिकवणार आहे का घरचं कुटुंब चालवणार आहे? काय करणार आहे तो? व्यथा आहेत शेतकरी राजाच्या, बळीराजाच्या व्यथा आहेत. म्हणजे अतिशय हतबल झालेले शेतकरी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. म्हणजे कुठेतरी बँकाही कर्ज देत नाही आहेत आणि झालेला खर्चही सुटत नाही आहे. मुलांचं शिक्षण कसं करायचं, घर प्रपंच चालवायचा कसा, हा मोठा प्रश्न या शेतकऱ्यांपुढे उभा आहे. आणि हा एवढ्या कष्टाने पिकवलेला माल, एवढ्या कष्टाने पिकवलेली शेती ही आज मुक्या जनावराच्या तोंडात त्यांना द्यावी लागते. आणि शेतकरी आज अतिशय हवालदिल झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. गेले 3 वर्ष झाले उन्हाळी टमाट्याला अजिबातही बाजार नाही. आणि जर एकरी खर्च धरला नांगरणीपासून किमान 2 लाखाच्या पुढंच. आणि जर अशी शेतकऱ्याची परिस्थिती बिकट राहिली तर शेतकरी हा भाजीपाला लावा का नाही अशी शेतकऱ्याच्या मनात आता शंका तयार झालेली आहे. टमाटे एकदा जर लावले तर किमान 70 ते 75 दिवस लागतात चालू व्हायला. पण ज्यावेळेस तोडायचा चालू होतो तर बाजार डाऊन होत्या. बाजार डाऊन झाले तर त्याला अनेक प्रकारचे रोग, व्हायरस आहे, धोकादायक आहे आणि नुकसानदायक आहे का शेतकऱ्याच्या हातातच काही येत नाही. मग आता शासनानं याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. काहीतरी हमी भाव किंवा त्याचं काहीतरी बाय प्रॉडक्ट म्हणा, त्याचं ज्यूस म्हणा, असं काहीतरी केलं पाहिजे तर शेतकरी कुठंतरी जगेल. मग काय होतं, शेतकरी हा भाजीपाल्याक किंवा ह्या पिकाक इतकं लक्ष देतो का आपल्या स्वतःच्या मुलाला एवढं जादा लक्ष देत नाही तेवढं आपल्या त्या शेतीक लक्ष देत असतो. पण काय होतं, शेतकऱ्याच्या हातात त्या तुलनेत जेवढं लक्ष देतो, जेवढं जीव लावतो तेवढं काय उत्पन्न मिळत नाही. मग शासनानं याच्यावर काहीतरी तोडगा काढून याला हमी भाव म्हणा किंवा याचं काहीतरी केलं पाहिजे का शेती करायला औषधं असतील, बियाणं असतील, हे मल्चिंग आहे, ड्रिप आहे, यांचे जर दर बघितले परगागनाला भेटले. याच्यावर सुद्धा शासनानं कुठंतरी यांचे दर नियंत्रणात आलं पाहिजे. खताची गोणीची 1400 रुपयाला मिळायची मागच्या वर्षी, ही डायरेक्ट 1922 रुपये झाली आता. मग याच्यावर सुद्धा शासनानं काहीतरी नियंत्रण आणलं पाहिजे. यामुळं काय झाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणखीन वाढतील याच्यामुळं. मग याच्यावर काहीतरी शासनानं तोडगा काढला पाहिजे. शेतकरी फार देशोधडीला लागलेला आहे. या प्लॉटला जवळजवळ 1.5 लाख रुपये खर्च झालेला आहे. आणि खर्च झाल्यानंतर टोमॅटोला बाजार अजिबात नाहीत. मग ते तोडून मार्केटला पाठवायचे तर ते परवडत नाही. कारण मजुरी वाढलेली आहे. 400 रुपये एक मजूर रोज घेतोय आणि कॅरेटचे येतात 50 रुपये 60 रुपये. त्याच्यामुळे ते परवडत नाही. त्याच्यामुळे मग कापायचा निर्णय घेतला. अतिशय उद्विग्न झालेले हे शेतकरी आपल्याला दिसत आहेत. म्हणजे काय करायचं, शेती पिकवायची की नाही, कष्ट करायचं की नाही, आणि कष्ट करूनही त्या त्या घामाचं दाम मात्र शेतकऱ्याला मिळत नाही. म्हणजे घरपंपाचे कसा चालवायचा की आत्महत्या करायची, हे प्रश्न या शेतकऱ्यांपुढे उभे आहेत. म्हणजे अतिशय बिकट अवस्था या शेतकऱ्यांची झालेली आहे. महाराष्ट्र शासनाने याची कुठेतरी दखल घेतली पाहिजे. शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा दिला पाहिजे, त्याला कुठेतरी हमी भाव दिला पाहिजे. शेती उपयोगी वस्तू असतील, खतं असतील, औषधं असतील, यांचे बाजारभाव कुठेतरी कमी केले पाहिजे. आणि याकडे शेतकऱ्यांसाठी शासनाने निश्चित लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर हा जगाचा पोशिंदा मात्र अशीच आत्महत्या करीत राहील. यावरती कधीही निर्णय होणार नाही. यासाठी शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे. स्वराज्य माझासाठी आबासाहेब मंडलिक, अकोले, अहिल्यानगर.